समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ धागा स्वामी नामाचा 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 माझ्या बंधू माझ्या सख्या माझ्या स्वामी रायाचा धागा स्वामी नामाचा धागा स्वामी नामाचा माझ्या बंधू माझ्या सख्या माझ्या स्वामी रायाचा कधी कृपेची सावली कधी मायेची माऊली कधी कृपेची सावली कधी मायेची माऊली जशी आईची हो माया तसा हास स्वामींचा धागा स्वामी नामाचा धागा स्वामी नामाचा धागा स्वामी नामाचा स्वामी समर्थ 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 समर्थ सोलापूर शोभराय मठ ताई महाराज यांचे काही संदेश आहेत ते आपण आता ऐकूया. नमस्कार. ही समाजाचा साठी आठवड्यातून 2 तास प्रत्येकाने दिले. काही करा, लहान मुलांसाठी काम करा, महिलांसाठी काम करा, दिव्यांगांसाठी काम करा, वृद्धांसाठी काम करा. कुठं अशा अनेक गोष्टी आहेत की सोलापुराच्या बाहेर जर गेलं ना तर पूर्वी आपण जसं म्हणत होतो एका पापणीचा एक डॉक्टर आणि एका पापणीचा, तसे अनेक कार्य उभा राहिलेली आहेत आणि त्या कार्यातून आपल्याला सहभागी होता येतं, आपला वाटा आपल्याला देता येतो. त्यामुळे समाजासाठी आपल्याला 2 तास आठवड्यातून दिलेच पाहिजे. त्याबरोबर राष्ट्रनिष्ठा उभी राहिली. आपण राष्ट्रावर प्रेम करत नाही. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी सुद्धा आपण काय करतो आपल्यालाच नाही. पण ही जर राष्ट्रनिष्ठा उभी राहिली नाही तर किती मोठं नुकसान आपण आपलं करतो. एक उदाहरण देते, नक्की देते. जपानमध्ये आपले भारतीय गेले होते. त्यांनी नाही तुम्ही आमच्या घरी येऊ नका. ते म्हणले का नाही, तुम्ही बाहेरच बोलू म्हणले. आपण का हो म्हणे, तुम्हाला 10 वेळा तुमच्यावर स्वाऱ्या झाल्या, सगळं झालं आणि फितुरी कोणी केली तर तुमच्याच लोकांनी केली, बाकी कोणी केली नाही. म्हणून सगळं आपण दर खेपेला परकीयांचा ताब्यात गेलो. पण आमच्याकडे जपानमध्ये राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जर आलात तर आमच्या घरात बिघडेल, तुम्ही येऊ नका आमच्या घरी, असा एक व्हॉट्सअप बघितला होता. आणि त्यावेळेस मी खट्टू झाले खरं की आपली राष्ट्रनिष्ठा आपल्याला प्रबळ केली पाहिजे, आपलं संघटन वाढलं पाहिजे. कारण आपलं संघटन आपण नाही वाढवायचं तर मग कसं व्हायचं. फार अवघड गोष्टी आहेत. सगळ्या बोलता येत नाही, सगळ्या सांगता येत नाही. पण मी नक्की सांगते, आपलं प्रत्येकाने 1000 माणसांचं संघटन जर केलं तर काय भिशाद आहे. आपलं भलं बुरं करण्याची कोणाची भिशाद नाही. त्यामुळे राष्ट्रीय संघटन निर्माण करूयात आणि आपण एक काम नक्की करतो. त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांची मी ऋणी आहे की स्वामी नामाचा तुम्ही प्रसार करता. स्वामीच्या आरत्यांच्या जवळ बसता, स्वामीच्या संग्रहाजवळ बसता. स्वामी असं नक्की आपल्याला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. आणि त्यामुळे यातून आपला जो जन्म झालेला आहे ज्याच्यासाठी की आपल्याला भगवंताच्या चरणावर जायचं आहे, हे काम
आपल्या याचं देही याचं डोळा नक्की होईल, पण त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरण पर्यायी नाही. आणि रोज मी तुम्हाला सांगते 5 ते 6 तास असे मिळतात की आपण आरामात सहजरित्या नामस्मरण करू शकतो. त्यामुळे खूप नामस्मरण करा आणि मी सांगितलेली पंचसूत्री पण करा आणि त्यातून आपण आपला भारत देश, आपली देवळं, आपले स्वामी महाराज यांच्या चरणावर आनंदाने सांगायला जाऊ. काळजी करू नका, आम्ही होतो त्यावेळेस आम्ही खूप चांगलं काम केलं आहे, तुम्ही भारत देश उत्तम राहील याची खात्री बाळगा आणि हे काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. त्याच्यासाठी नामस्मरणाला पर्याय नाही. नामस्मरण पण करा, समाजासाठी काही करा आणि राष्ट्रनिष्ठा उभा करण्यासाठी संघटन निर्माण करा. हे सगळं करा छान आणि मला भेटायला या, मला सांगायला या. बघा माई आजी, आम्ही हे सगळं करून आलो आहे. करू का नमस्कार तुमच्या पांडुरंगांना शुभरायला? त्यावेळेस किती आनंद होईल शुभरायांना, किती आनंद येईल पांडुरंगाला. पहा बरं, आपली शक्ती वाया जाऊ देऊ नका. तुम्ही पहिले तर नामस्मरणासाठी सुद्धा संकल्प करा की या नामस्मरण आम्ही राष्ट्र संघटनेसाठी करू, आमचं संघटन निर्माण करू, आमच्या भारत मातेला असा आनंद देऊ की तिने असं म्हटलं पाहिजे, माझे सुपुत्र आहेत, माझी पूज धन्य झाली असं भारत मातेने म्हटलं पाहिजे. त्यामुळे हा सगळ्याचा खूप खोलवर विचार करा आणि कार्याला लागा अशी तुम्हाला विनंती नाही करत, पण नक्की सांगते की हेच काम करायचं आहे आपल्याला आणि भगवंताच्या चरणावर आपल्याला समर्पित. नमस्कार. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी